तर मंडळी मी इथं आलो आहे मोबाईलच्या स्क्रीनवरती। त्यानंतर तुम्हाला सर्वांना प्ले स्टोअर ओपन करायचे आहे। वरती तुम्हाला सर्च करायचं आहे नारी शक्ती दूत ॲप असं एक ॲप आहे जे महाराष्ट्राचं आहे आपलं। तर तुम्ही इथं बघू शकताय केसरी कलरचा फेटा घालून एक लोगो आहे वरती नारी शक्ती दूत म्हणून। तर तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि हे इन्स्टॉल करायचं आहे। तर मंडळी तुम्हाला माझं एक छोटंसं काम करायचं आहे, हा व्हिडिओ तुमच्या सर्व ग्रुपवरती शेअर करायचा आहे। खूप जणांना अजून माहीत नाही की हा फॉर्म कसा भरायचा आहे आणि माझी बहीण लाडकी योजनेचे लाभ कसे घ्यायचे आहे, म्हणून तर तुम्हाला सर्वांना माझी ही छोटीशी मदत करायची आहे। ह्या व्हिडिओला भरपूर जेवढं शक्य आहे तेवढं शेअर करायचं आहे तुम्हाला। तर ॲप इन्स्टॉल झालेलं आहे, तर आपण ओपन करायचं आहे। ह्याला ओपन केल्यानंतर एक थोडंसं आपण थांबायचं आहे। जसं की खाली बघू शकताय तुम्ही, इथे खाली तुम्हाला स्किप दाबायचं आहे आणि इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे। तुमच्या जो की आधार कार्डला जो लिंक असेल नंबर, त्या नंबरवरती तुम्हाला इथं लॉग इन करायचं आहे। आणि लॉग इन केल्यावर तुम्ही इथे बघू शकताय टर्म्स अँड कंडिशन खाली तुम्हाला इथे स्वीकारा म्हणून एक बटन आहे, तिथे क्लिक करायचं आहे। एंटर मोबाईल नंबर, तुमचा जो आधार कार्डला लिंक असेल तो नंबर इथे तुम्हाला घालायचा आहे, नाही तर तुम्ही मित्राचा किंवा शेजार पाजारांचा घालशीला असं नाही करायचं आहे तुम्हाला। नोटिफिकेशनला तुम्ही इथे की नाही अलाव करायचं आहे आणि इथं तुम्ही बघू शकताय आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा। तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। तर इकडे क्लिक केल्यावर तुम्हाला थोडंसं थांबायचं आहे, कारण सर्व्हर जो आहे एकदम फुल आहे, कारण भरपूर जण इथे ट्राय करत आहेत। तर तुम्हाला इथं फुल नेम पूर्ण नाव तुम्हाला इथं द्यायचं आहे आणि तुम्ही म्हणजे छोटं बेटं नाव द्यायचं नाही तुम्हाला, जसं तुमचं आधार कार्डवरती नाव आहे तसंच तुम्हाला टिकटॉक सेम टू सेम इथं तुम्हाला नोंदणी करायची आहे। ओके, आधार कार्डवरती की नाही जसं तुमचं नाव लिहिलेलं आहे एकदम तसंच तुम्हाला इथं वरती नाव लिहायचं आहे। जिथं पूर्ण नाव लिहिलं आहे तिथं तुम्हाला तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे आणि ईमेल आय डी पण असायला पाहिजे तुमच्याकडं। तर तो तुमचा ईमेल आय डी इथं टाकायचा आहे। तर जिल्हा पण तुम्हाला की नाही चूज करायचा आहे, जसं माझं इथं कोल्हापूर जिल्हा येतो। तर तुम्ही सर्च करून की नाही तुमचं जे काही जिल्हा वगैरे असेल, तालुका वगैरे ते नसेल तर तुम्ही इथं सर्च करून की नाही तुमचं सिलेक्ट करू शकता। नारी शक्ती टाईपला आपण इथे क्लिक करतो, म्हणजे नारी शक्तीचे प्रकार म्हणजे तुमची कॅटेगरी इथे आहेत कुठली आहे, तुम्ही अंगणवाडीत म्हणजे काम करता का, CRPमध्ये आहे सा किंवा बचत गटात आहे सा। तर ह्यामध्ये तुमचं काय कॅटेगरी जर मॅच नाही करत असेल तर तुम्ही तिथं सामान्य महिला म्हणून हे करा, म्हणजे सामान्य म्हणजे एकदम नॉर्मल महिला। ओके, तर या लिस्टमधून मी 2 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करतो, सामान्य महिला। मग इथून अपडेट करा असं इथे एक बटन आहे खाली ऑरेंज कलरचं, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर हे अपडेट होते। तर अपडेट झाल्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, माझ्या लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता नारी शक्ती दूत आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे खाली। तर इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही वरती बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे। हे ओपन केल्यावर तुम्हाला सर्वात पहिला तुमची जी लोकेशन आहे तिची तुम्हाला परमिशन इथं द्यावे लागेल। जसं तुम्ही इथं नारी शक्तीवरती क्लिक कराल, आता इथं वरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। ओके, तर हे पूर्ण पेज पूर्ण फॉर्म तुमच्यासमोर ओपन झालेला आहे। आता वरती तुम्ही बघू शकताय महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्डप्रमाणे। ओके, तर तुम्हाला आधार कार्डवरती जे जसं तुमचं नाव आहे तसं एक तुमचं करायचं आहे। पतीचे नाव किंवा वडिलांचे संपूर्ण नाव त्यांचं पण आधार कार्डप्रमाणेच इथं लिहा, म्हणजे तुमचं लवकर सिलेक्ट केलं जाईल किंवा नंतर मग काय चुकीचं वगैरे तुम्ही इथे टाईप केला तर हे रद्द केलं जाईल तुमचे सर्व डॉक्युमेंट। म्हणून तर तुम्हाला पण मी सांगतो की जसं आधार कार्डमध्ये लिहिलं आहे तसंच लिहा। अर्जदाराचे संपूर्ण पत्ता, जन्माचे ठिकाण, शहर, तुमचं शहर असेल तर शहर, गाव असेल तर गाव, तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायत, नगरपंचायत किंवा नगरपालिका हे तिन्हीमधलं कोणतंही असेल तर तुम्ही त्याला खाली तिथं मेन्शन करा। पिनकोड लिहा तुमच्या आधार कार्डप्रमाणे, जे आधार कार्डवरती पिनकोड वगैरे आहे तेच लिहा आणि मोबाईल क्रमांक, तुमचा मोबाईल नंबर इथे द्या, आधार क्रमांक, आधार कार्डचा नंबर पण खाली इथे लिहा। इतर योजनेतून तुम्ही रक्कम घेत असाल तर तुम्ही इथं मेन्शन करा, होय करा इथं, मी तर नाही करतो। त्याबरोबरच खाली आपल्याला इथे वैवाहिक स्थिती म्हणून इथं पण आता क्लिक करून घेणे, जे कोणती महिला बिलॉंग करते असं म्हणजे अविवाहित असेल, विधवा असेल किंवा वैवाहिक स्थितीमध्ये आपण क्लिक करतो आता। तर इथे तुम्ही बघू शकता अविवाहित, विवाहित, विधवा वगैरे इतर ऑप्शन पण दिलेलं आहे। जे कोणी ते
ह्या कॅटेगरीला मॅच करतं त्यांना तुम्ही सिलेक्ट करा. लग्नापूर्वीचे नाव तुम्हाला इथे मेन्शन करायचे आहे. बँकेचे पूर्ण नाव, बँकेचे खातेदाराचे नाव, बँक खाते क्रमांक म्हणजे अकाउंट नंबर आणि तुम्ही खाली बघू शकता IFSC कोड पण तुम्हाला इथे लागणार आहे, तर ते पण तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. आपला आधार कार्ड क्रमांक आपल्या बँकेला खात्याला जोडलेला आहे का, तर इथं तुम्ही क्लिक केला की तिथं होय नाही येते, तर तिथं तुम्हाला होय करायचं आहे. इथे तुम्हाला आधार कार्डचं डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे PDF द्वारा. तर मंडळी तुम्हाला आधार कार्ड, आदिवासी प्रमाणपत्र, जन्मपत्र, शाळा सोडलेला दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र हे तुम्हाला मी की नाही कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला देतो, तिथून तुम्ही डाउनलोड करा सगळीजण. सही करून तुम्हाला रिटर्न फॉर्म भरायचा आहे. बँकेचे पासबुक, महिलेचे जन्म परराज्यामध्ये असेल तर पतीचे कागदपत्र लागणार. नातेवाईकांसोबत शेअर करा आणि मला सबस्क्राईब करा. धन्यवाद.